हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. फॉर ए सॅटेलाइट मूव्हिंग इन अन ऑर्बिट अराउंड द अर्थ ॲट हाईट h, द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी इज ऑप्शन ए 2:1, बी 1:2, सी 1:√2 अँड डी √2:1. तर आता बघा आपल्याला काय दिलंय, तर हा जो सॅटेलाइट आहे ही अशी अर्थ आहे आणि याच्या भोवती सॅटेलाइट फिरतो आहे याची इतक्या उंचीवर, आणि आर ही पृथ्वीची रेडियस आहे. मग आता तुम्हाला रेशो विचारलाय त्याची कायनेटिक एनर्जी आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो GMM डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट R प्लस H, इक्वेशन नंबर 1. आणि पोटेन्शियल एनर्जी असते -GMM डिवायडेड बाय R प्लस H. मग कायनेटिक एनर्जी, आणि आता इथे कुठेही तुमचे जे ऑप्शन्स दिलेले तिथे कुठेही निगेटिव्ह आलेलं नाही, याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जीचं काय घेतलेलं आहे, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. आणि म्हणून मग आता डिवाइड इक्वेशन 1/2 केलं, पण याचं मॅग्निट्यूड घेतलं म्हणून याचं वजा चिन्ह निघून गेलं या पद्धतीने. आणि मग हे GM कॅन्सल झाले, R प्लस H काय झाले, कॅन्सल झाले, आणि शिल्लक काय राहिलं 1/2 म्हणजेच 1:2, की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.